Hello students, in today's lecture we are going to see the troubleshooting procedure in a audio system. जी काही तुमची ऑडिओ सिस्टीम असणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रबलशूट करण्याची वेळ येते ते कसं करायचं, काय फॉल्ट आहे किंवा काय प्रॉब्लेम आला आहे सिस्टीमला तुमच्या जर प्रॉपरली वर्क होत नसेल तर त्यावेळेला तुम्ही कसं चेक करणार ते ती प्रोसेस काय असणार आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. देन फर्स्ट थिंग काय असते ट्रबलशूट करताना, पहिला तुम्हाला काय चेक करायचं की चेक द बॅटरी ऑफ युअर सिस्टीम, ऑडिओ सिस्टीम. जी काही तुमची बॅटरी असणार आहे ती प्रॉपरली वर्क होती आहे का, ती बॅटरी डाऊन तर झालेली नाही आहे ना, ते कन्फर्म करायचं काय तुमचं फर्स्ट टास्क असणार आहे. देन फर्स्ट स्टेप इज ट्रबलशूटिंग प्रोसिजर इज टू चेक दी बॅटरी. देन द सेकंड इज दी नो अदर इन्फ्रारेड मायक्रोफोन. मीन्स वॉट, दुसरा आणि कोणता मायक्रोफोन तुमच्या त्या म्हणजे इन्फ्रारेड मायक्रोफोन त्या तुमच्या एरियामध्ये वर्क करत नाही आहे ना, तर तसं असेल तर दोन्हीचं काय होणार आहे, मिक्सिंग होणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, दुसरा कुठला मायक्रोफोन त्या एरियामध्ये वर्क होतो आहे का हे पहिला चेक करायला पाहिजे. तर तसं असेल तर त्याला डिसेबल करायला पाहिजे. द नेक्स्ट इज दी सिक्युअर कनेक्शन्स. सिक्युअर कनेक्शन्स म्हणजे काय, तुमचे कनेक्शन सगळे सिक्युअर आहेत की नाही, तिथं आणि कुठलं काही लूज कनेक्शन आहे का हे तुम्हाला फर्स्ट चेक करायला पाहिजे. द नेक्स्ट इज दी पोझिशन ऑफ मायक्रोफोन नियर युअर कॉलर बोन. म्हणजे तुमचं जे हे कॉलर बोन्स आहेत त्याच्या जवळ तुमचं काय पाहिजे, मायक्रोफोन असं पाहिजे, त्याची पोझिशन व्यवस्थित पाहिजे. तुमच्या कॉलर बोनच्या अकॉर्डिंगली तुमच्या मायक्रोफोनची पोझिशन तुम्ही सेट करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा व्हॉइस व्यवस्थित प्रॉपरली प्रोसेस होईल. दॅट इज पोझिशन ऑफ मायक्रोफोन नियर युअर कॉलर बोन. देन नेक्स्ट इज दी व्हॉल्यूम लेवल. जे काही तुमचा व्हॉल्यूम लेवल ॲडजस्ट करायचं जे काही बटन असणार त्याच्या थ्रू जर तुम्ही अगदी हाय व्हॉल्यूम जर सेट केलं तर त्यावेळेला काय म्हणणार आहे, इफ यू सेट दी हायर व्हॉल्यूम देन फीडबॅक ऑकर्स. तुमच्या सिग्नल्समध्ये काय म्हणणार आहे, फीडबॅक जनरेट होणार आहे जर तुम्ही व्हॉल्यूम लेवल जर हाय ठेवलं तर. देन नेक्स्ट इज दी नो साऊंड. जर तुमच्या सिस्टीमला आउटपुटला जर साऊंड येत नसेल तर त्यावेळेला मेजर इश्यू कुठं असणार आहे, तुमच्या पॉवर सप्लायमध्ये असणार आहे. त्यामुळं तुम्हाला फर्स्ट काय केलं पाहिजे, पॉवर सप्लाय प्रॉपरली वर्क होतोय का, पॉवर सप्लाय कनेक्शन्स काही लूज आहेत का हे तुम्हाला पहिला चेक करायला पाहिजे जर साऊंड आउटपुट येत नसेल तर. देन नेक्स्ट इज दी चेक कनेक्शन्स ॲट ॲम्प्लिफायर अँड स्पीकर. जे काही तुमचे ॲम्प्लिफायर स्पीकर असणार आहे ना, तिथे तुमचे जे कनेक्शन्स आहेत ते प्रॉपर आहेत का, तिथे काही लूज कनेक्शन्स आहेत का ते चेक करायला लागणार. देन नेक्स्ट इज दी लास्ट ट्रबलशूटिंग स्टेप इज दी कन्फर्म दॅट इन्फ्रारेड सिग्नल रिसीव्ड ॲट रिसिव्हर अँड ॲम्प्लिफायर. म्हणजे तुमचे जे काही इन्फ्रारेड सिग्नल्स आहेत म्हणजे मायक्रोफोनपासून येणारे असू देत, ती व्यवस्थित रिसीव्ह होत आहेत की नाही हे तुम्हाला काय करायला लागणार आहे, कन्फर्म करायला लागणार आहे. हे लक्षात येते ट्रबलशूटिंग प्रोसिजर इन ऑडिओ सिस्टीम. पहिला काय करणार, तुम्ही बॅटरी चेक करणार प्रॉपर आहे का, ती डाऊन झाली का. देन काय करणार, दुसरा कुठला मायक्रोफोन इन्फ्रारेड मायक्रोफोन तुमच्या त्या एरियामध्ये वर्क होते का चेक करणार. देन सिक्युअर कनेक्शन्स म्हणजे काही लूज कनेक्शन्स आहेत का चेक करणार. देन तुमचे जे मायक्रोफोनची पोझिशन आहे ती प्रॉपर कॉलर बोन अकॉर्डिंगली सेट केली की नाही ते तुम्ही चेक करणार. देन नेक्स्ट काय आहे, व्हॉल्यूम लेवल. तुमचं व्हॉल्यूम लेवल तुम्ही काय सेट केलं आहे, जर टू हाय सेट केलं असेल तर फीडबॅक जनरेट होणार आहे, त्यामुळे त्याला सुद्धा प्रॉपरली ॲडजस्ट केलं पाहिजे, प्रॉपरली सेट केलं पाहिजे. देन नेक्स्ट इज दी नो साऊंड. साऊंड येणार नाही आहे म्हणजे मेजर इश्यू काय असणार आहे त्याच्यासाठी, पॉवर सप्लाय. मग तुमचं पॉवर सप्लाय प्रॉपरली वर्क व्हायला लागलं आहे की नाही, पॉवर कनेक्शन्स काही लूज आहेत का हे पहिलं तुम्हाला चेक करायला लागणार आहे. आणि नेक्स्ट काय, चेक द कनेक्शन्स आहेत ॲम्प्लिफायर अँड स्पीकर. ॲम्प्लिफायर अँड स्पीकरच्या एंडला जे काय कनेक्शन्स असणार आहेत ते कनेक्शन्स काही लूज आहेत का ते तुम्हाला चेक करायला लागणार आहे. आणि लास्टला काय असणार आहे, तुमचे जे काही इन्फ्रारेड सिग्नल्स आहेत ते रिसीव्ह होतात काय प्रॉपरली बाय द रिसिव्हर अँड ॲम्प्लिफायर सेक्शन. हा होता आपला ट्रबलशूटिंग प्रोसिजर इन ऑडिओ सिस्टीम. आणि आपण एक पॉईंट रिमेनिंग आहोत इन द फर्स्ट फॅक्टर, दॅट इज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर साऊंड वेव. तो फर्स्ट पॉईंट आहे तो आता आपण कव्हर करणार आहे. हे लक्षात आले सगळ्यांच्या ट्रबलशूटिंग प्रोसिजर. देन वी विल सी द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द साऊंड वेव. Then we have seen the troubleshooting procedure. Then the next and last point of the first unit is the characteristics of the sound waves.
Then what are the characteristics of the sound waves? That are level, loudness, pitch, frequency response, fidelity and sensitivity. Let us see one by one. That is, first is the level. Level म्हणजे काय? हे काय आहे तुमचे लॉगॅरिथमिक मेजरमेंट आहे ऑफ द साऊंड सिग्नल. त्याचे डिफरंट टाइप्स आहेत. साऊंड एक्सपोजर लेवल, साऊंड पॉवर लेवल, साऊंड प्रेशर लेवल, साऊंड इंटेन्सिटी लेवल अँड साऊंड velocity level. Then पहिला काय बघूया साऊंड एक्सपोजर लेवल म्हणजे काय. इट इज द मेजर ऑफ साऊंड एक्सपोजर टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू. म्हणजे काय असणार तुमचं साऊंड एक्सपोजर लेवल. देन साऊंड पॉवर लेवल. साऊंड पॉवर लेवल म्हणजे काय, पर युनिट टाइममध्ये तुम्ही किती एनर्जी ट्रान्समिट करताय, रिसीव्ह करताय, रिफ्लेक्ट करताय, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे साऊंड पॉवर लेवल. लक्षात येते. व्हॉट इज साऊंड पॉवर लेवल? At per unit time, how much energy is transmitted, received and reflected. It is called as a sound power level. Then next is the sound pressure level. Sound pressure level म्हणजे काय असणार आहे? It is the measure of sound pressure to its reference value. म्हणजे काय असणार आहे तुमचं sound pressure level. Then sound intensity level. Sound intensity is similar to pressure. It is the measure of sound intensity of the sound signal to its reference value. Then sound velocity level. Sound velocity level म्हणजे काय असणार आहे? It is the measure of sound velocity of a sound signal to its reference value. म्हणजे हे जे चार पॅरामीटर्स आहेत एक्सपोजर, प्रेशर, इंटेन्सिटी अँड वेलोसिटी, हे आपण मेजर करणार आहे विथ रिस्पेक्ट टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू. लक्षात येते. आणि साऊंड पॉवर लेवल म्हणजे काय? इट इंडिकेट्स हाऊ मच एनर्जी इज ट्रान्समिटेड, received or reflected at per unit time. लक्षात येते. What is the level characteristics? The next is the loudness. Loudness म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये समजून जाते. loudness म्हणजे काय असतं? तुमचा आवाज किती मोठा आहे, किती लहान आहे, याला तुम्ही काय म्हणताय loudness of a sound signal. त्याची डेफिनेशन काय बघूया आपण. Intensity of any given sound to the intensity of the रेफरन्स व्हॅल्यू. म्हणजे तुमचं काहीतरी रेफरन्स सेट केलेलं असणार आहे आणि तुमची जी काय आता साऊंड सिग्नल आहे त्याची जी काही इंटेन्सिटी आहे त्याची इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स व्हॅल्यू म्हणजे तुमचं काय असणार आहे लाउडनेस ऑफ अ साऊंड सिग्नल. इज इट क्लिअर? दॅट इज इंटेन्सिटी ऑफ एनी गिवन साऊंड सिग्नल टू द इंटेन्सिटी ऑफ द रेफरन्स व्हॅल्यू. आणि हे आपण मेजर कशामध्ये करतोय? लाउडनेस इन अ डीबी, डेसिबल्स. The next characteristics is the pitch. Pitch म्हणजे काय लक्षात घ्या. तुमचा जो इयर आहे तो किती इफेक्टिवली तुमच्या त्या फ्रिक्वेन्सीला रिस्पॉन्स करतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे pitch म्हणणार आहे. Then what is the definition of pitch? It is the human ear's response to the different frequencies. म्हणजे काय असणार आहे तो तुमच्या वेगवेगळ्या ज्या काही साऊंड फ्रिक्वेन्सीज आहेत त्याला तुमचा इयर कसा रिस्पॉन्स करतोय त्याला तुम्ही काय म्हणताय pitch of a sound signal. The definition of pitch is it is the human ear's response to the frequency, to the different frequencies of sound. The next characteristics is the frequency response. Frequency response is nothing but it is the ability to reproduce a sound of a different frequencies. म्हणजे काय तुमचं साऊंड सिग्नल काय एकाच फ्रिक्वेन्सीचा असतो का? नाही, मल्टिपल फ्रिक्वेन्सीज आहेत आपल्याकडं साऊंड सिग्नलचे. मग तुमचा जो काही सिस्टीम असणार आहे तो सिस्टीम किती डिफरंट फ्रिक्वेन्सीज प्रोसेस करतोय, किती डिफरंट फ्रिक्वेन्सीवर वर्क करू शकतोय त्याला तुम्ही काय म्हणणार आहे त्या सिस्टीमचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. म्हणजे एवढ्या फ्रिक्वेन्सीसाठी तो काय करणार आहे प्रॉपर आउटपुट तुम्हाला देणार आहे त्याला म्हणतात तुम्ही व्हॉट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज दी ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस द साऊंड ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. The next parameter is the fidelity. What is fidelity? Let us see how accurately a copy of your original sound signal is generated. Is nothing but fidelity. जो काय ओरिजिनल आता मी बोलते हा त्याला ओरिजिनल साऊंड झाला आणि मी जर माईक पकडलं आणि ते कुठेतरी पास केलं आणि लाऊडस्पीकरला कनेक्ट केलं मग तिथं किती इफेक्टिवली मी जसं बोलते तसं किती इफेक्टिवली किती दोघांच्यामध्ये मॅच होत आहे तर सेम आवाज कसा येतोय काय हे. Then the next point is the different characteristics of the sound wave. हा तुमचा लास्ट पॉइंट आहे फर्स्ट युनिट मधला. काय आहे तो different characteristics of your sound wave.
आता कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघूया. दॅट इज लेवल, लाऊडनेस, पिच, फ्रिक्वेन्सी, रिस्पॉन्स, फिडिलिटी अँड सेन्सिटिव्हिटी अँड सिलेक्टिव्हिटी. हे तुमचे काय आहेत डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर साऊंड वेव्ह. आता पहिली बघूया आपण काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. लेवल. लेवल म्हणजे काय, इट इज दी लॉगॅरिथमिक मेजर ऑफ युअर साऊंड सिग्नल. आता त्यामध्ये डिफरंट टाइप्स आहेत. दॅट इज साऊंड एक्सपोजर लेवल, साऊंड पॉवर लेवल, साऊंड प्रेशर लेवल, साऊंड इंटेन्सिटी लेवल अँड साऊंड वेलॉसिटी लेवल. आता साऊंड एक्सपोजर लेवल म्हणजे काय ते चेक करूया. इट इज द मेजर ऑफ युअर साऊंड एक्सपोजर टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू. इट इज द मेजर ऑफ एक्सपोजर ऑफ अ साऊंड सिग्नल टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू म्हणजे काय साऊंड एक्सपोजर. अँड साऊंड पॉवर लेवल. साऊंड पॉवर लेवल म्हणजे काय असणार आहे, तुम्ही हाऊ मच एनर्जी इज ट्रान्समिटेड, रिसिव्ड अँड रिफ्लेक्टेड बाय युअर सिस्टम इज नथिंग बट दी साऊंड पॉवर लेवल. देन साऊंड प्रेशर लेवल म्हणजे काय असणार आहे, इट इज द मेजर ऑफ अ साऊंड प्रेशर टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू म्हणजे साऊंड प्रेशर लेवल असणार आहे. देन साऊंड इंटेन्सिटी लेवल म्हणजे काय असणार आहे, इट इज द मेजर ऑफ साऊंड इंटेन्सिटी टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू. देन लास्ट इज द साऊंड वेलॉसिटी लेवल म्हणजे काय असणार आहे, इट इज द मेजर ऑफ साऊंड वेलॉसिटी टू इट्स रेफरन्स व्हॅल्यू म्हणजे काय तुमचं असणार आहे साऊंड वेलॉसिटी लेवल. हे तुमचे काय झाले टाइप्स ऑफ द साऊंड लेवल. नेक्स्ट काय पॅरामीटर दॅट इज लाऊडनेस. तर लाऊडनेस म्हणजे तुमच्या लक्षात येईल, लाऊडनेस म्हणजे काय असणार आहे की तुमचं जे काही साऊंड सिग्नल आहे त्याचा आवाज काय मोठा आहे की लहान आहे ते तुम्हाला ते काय इंडिकेट करते लाऊडनेस ऑफ युअर साऊंड सिग्नल. आता त्याची डेफिनेशन काय आपण चेक करूया. इट इज द इंटेन्सिटी ऑफ एनी गिवन साऊंड टू द इंटेन्सिटी ऑफ रेफरन्स व्हॅल्यू. म्हणजे तुमचं काय असणार आहे, तुम्हाला कुठलाही एक साऊंड सिग्नल दिला तर त्याची इंटेन्सिटी टू द इंटेन्सिटी ऑफ युअर रेफरन्स सिग्नल म्हणजे तुमचं काय असणार आहे लाऊडनेस ऑफ युअर साऊंड सिग्नल. आणि ते कशामध्ये मेजर करतोय आपण, इट इज मेजर्ड इन डेबी दॅट इज डेसिबल्स. नेक्स्ट इज दी पीच. पीच म्हणजे काय, तुमचा जो ह्युमन इयर आहे तो किती इफेक्टिवली त्या फ्रिक्वेन्सीजना रिस्पॉन्स करतोय, त्या फ्रिक्वेन्सीजना रिस्पॉन्स करतोय त्याला काय म्हणताय तुम्ही पीच. म्हणजे इट इज दी ॲबिलिटी ऑफ अ ह्युमन आय टू रिस्पॉन्स टू द डिफरंट फ्रिक्वेन्सी सिग्नल्स म्हणजे काय असणार आहे तुमचं पीच. देन नेक्स्ट इज दी फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे एखादी सिस्टीम आहे एवढ्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीसाठी ती वर्क होती तेव्हा तुम्ही काय म्हणताय फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ दॅट सिस्टीम. म्हणजे काय, आता तुम्हाला वेगवेगळे इनपुट सिग्नल्स असणार आहेत आणि ते वेगवेगळ्या डिफरंट फ्रिक्वेन्सीजचे असणार आहेत. मग त्या फ्रिक्वेन्सीसाठी जर तो आउटपुट जनरेट करत असेल, आता एक सपोज एक एक्झाम्पल घ्या 1 किलोहर्ट्ज 2 किलोहर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीसाठी जर तो आउटपुट रिस्पॉन्स जनरेट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण तेवढा त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. मग त्याची डेफिनेशन काय, इट इज द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस द साऊंड ऑफ अ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. म्हणजे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे साऊंड रिप्रोड्यूस करायची ॲबिलिटी म्हणजे काय असणार आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. देन फिडिलिटी. फिडिलिटी म्हणजे काय, ते किती ॲक्युरेटली तुमची जी ओरिजिनल कॉपी आहे ती जनरेट करायला लागली. म्हणजे इथं मी आता इनपुटला मी एक माईक पकडला आहे मी बोलते आणि तो सिग्नल मी ॲम्प्लिफायरला देऊन लाऊडस्पीकरला दिला आहे आणि लाऊडस्पीकरला काहीतरी सर्टन म्हणजे साऊंड सिग्नल जनरेट होणार आहे. मग मी जे बोलते ते ओरिजिनल सिग्नल आणि जो आउटपुटला जनरेट झाला त्या दोघांच्यामध्ये किती सिमिलॅरिटी आहे, दोन्ही किती म्हणजे सिमिलर आहेत ते जर आपल्याला मेजर करायचं झालं म्हणजे हाऊ ॲक्युरेटली द आउटपुट इज जनरेटेड ॲज कम्पेअर टू द इनपुट इज नथिंग बट फिडिलिटी. देन हाऊ ॲक्युरेटली कॉपी रिप्रोड्युसेस इट्स सोर्स. म्हणजे जे काही सोर्सपासून येणार आहे त्याची कॉपी किती ॲक्युरेटली तो जनरेट करायला लागला, ती सिस्टम किती ॲक्युरेटली जनरेट करायला लागली तर तुम्ही काय म्हणणार फिडिलिटी ऑफ दॅट सिस्टम. देन सेन्सिटिव्हिटी अँड सिलेक्टिव्हिटी ऑफ अ सिस्टीम. सेन्सिटिव्ह सिस्टीम आहे अशी तुम्ही कधी म्हणताय ज्या वेळेला तुम्ही अगदी स्मॉल इनपुट जरी त्याला अप्लाय केलं तर तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळते त्यावेळेला, काहीतरी सर्टन आउटपुट व्होल्टेज मिळते त्यावेळेला तुम्ही काय म्हणताय ती सिस्टीम खूप सेन्सिटिव्ह आहे. मग साऊंडचा सेन्सिटिव्ह आहे असं कधी म्हणणार, अगदी स्मॉल जरी तुम्हाला इनपुट साऊंड सिग्नल मिळाला आणि त्याला जर तुमची सिस्टीम जर आउटपुट जनरेट करत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे ती सिस्टीम काय आहे सेन्सिटिव्ह आहे असं तुम्ही म्हणणार आहे. मग हे काय झालं, दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द साऊंड सिग्नल. म्हणजे लक्षात घ्या हा एकदा आपला फर्स्ट टाइम कंप्लीट झालेला आहे त्यामध्ये आपण डिफरंट
पॅरामीटर्स बघितले, दॅट इज ऑडिओ ॲम्प्लिफायर्स चेक केले, देन हे मायक्रोफोन्स बघितले, लाऊडस्पीकर्स आणि ट्रबल शूटिंग प्रोसिजर, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द साऊंड वेव. इथं आपलं फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होतं आहे आणि आफ्टर दिस लेक्चर वी विल सी द सेकंड चॅप्टर, दॅट इज CD प्लेअर. थँक्यू.